श्री स्वामी समर्थ. धनुराशींच्या माझ्या अत्यंत लाडक्या जीवाभावाच्या भावा आणि बहिणींनो, जर तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून रात्री शांत झोपेत एकच गूढ आणि रहस्यमय दृश्य वारंवार दिसत असेल, जसे की डोळ्यांसमोर अथांग संत आणि अथांग पाण्याचा महासागर किंवा नदी दिसत असेल, एखादी जुनी ऐतिहासिक पडकी आणि गूढ वास्तू वारंवार तुमच्या स्वप्नात समोर येत असेल, किंवा आपल्यातून कायमचे निघून गेलेले आपले अत्यंत जवळचे दिवंगत नातेवाईक स्वप्नात अचानक येऊन काहीतरी बोलण्याचा, सुचवण्याचा किंवा इशारा देण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतील, तर माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. ही कोणतीही सामान्य स्वप्ने किंवा मनाचा भ्रम समजून याकडे अजिबात दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. कारण ब्रह्मांडातून थेट तुमच्या घराण्याच्या रक्षणासाठी एक प्रचंड मोठी, अद्भुत रक्षक शक्ती जागृत झाली असून तुमचे स्वतःचे पितर म्हणजेच तुमचे पूर्वज आत्मे तुमच्या अत्यंत जवळ आले आहेत आणि ते तुम्हाला खूप मोठा कौतुकास्पद संकेत देत आहेत. याचा अगदी स्पष्ट, थेट आणि खोलवर खुलासा असा आहे की सध्या तुमच्या घरावर किंवा मनावर कोणत्याही नकारात्मक शक्तीचा, करणी बाधेचा किंवा वाईट नजरेचा वास नसून उलट तुमच्याच घराण्यातील एक अत्यंत पुण्यवान, तपस्वी आणि शक्तिशाली पूर्वज तुमच्यावर त्याची विशेष अद्भुत दिव्य कृपा करत आहेत. ते तुमच्या पाठीशी एक अभेद्य ढाल बनून उभे आहेत आणि तुमच्या आयुष्यातील येणारी सर्व संकटे, दुःख आणि कठीण प्रसंग स्वतःवर झेलण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत. परंतु माझ्या लाडक्या धनुराशींच्या लोकांनो, याच अत्यंत आनंदाच्या आणि भाग्योदयाच्या बातमीसोबत एक अत्यंत कडक, महत्त्वाची आणि काळजाला भिडणारी चेतावणी मी तुम्हाला देऊ इच्छितो की जर तुम्ही काही कारणास्तव घाई गडबडीत किंवा अज्ञानापोटी तुमच्या घरातील वर्षानुवर्षे चालत आलेला श्राद्ध किंवा तर्पण विधी पूर्णपणे विसरला असाल, किंवा नकळतपणे तुमच्या हातून रागाच्या भरात तुमच्या घरातील वृद्ध, ज्येष्ठ आणि वडीलधाऱ्या व्यक्तीचा तीळ मात्र जरी अपमान झाला असेल, तर तुमचे हे शक्तिशाली पूर्वज तुमच्यावर प्रचंड नाराज आणि रुष्ट होऊ शकतात. आणि लक्षात ठेवा, जेव्हा घरातील देव कोपतात तेव्हा पूर्वज वाचवतात, पण जेव्हा पूर्वज नाराज होतात तेव्हा जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला वाचवू शकत नाही. म्हणूनच अचानक तुमच्या अत्यंत चांगल्या चाललेल्या कामात खीळ बसणे, अकारण मानसिक तणाव वाढणे आणि नशिबाची साथ सुटणे सुरू होऊ शकते. यावर अत्यंत सोपा, सरळ आणि मनाला शांती देणारा प्रभावी उपाय एक असा आहे की तुम्हाला या काळात कुठेही जाऊन खूप खर्च करण्याची किंवा मंदिरात जाऊन दूध अर्पण करण्याची अजिबात गरज नाही. तर येत्या अमावस्येच्या पवित्र तिथीला तुम्ही अत्यंत श्रद्धेने आणि कृतज्ञतेने कावळ्याला घराच्या छतावर किंवा मोकळ्या जागेत अन्न दिलं पाहिजे, किंवा तुमच्या आसपास असलेल्या एखाद्या पवित्र पिंडदानस्थळी किंवा पवित्र नदीकाठी मनापासून जाऊन डोळे मिटून फक्त नमन जरी केले तरी तुमचे पितर तुमच्या या छोट्याशा सेवेने प्रचंड तृप्त होतील, शांत होतील आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सोन्यासारखे बरसू लागतील. जर आपण सध्याच्या आकाशातील ग्रहबदल विभागाचा आणि खगोलशास्त्रीय हालचालीचा विचार केला तर शनीची 7.5 किंवा राहुकेतूच्या गोचरापेक्षा सध्या तुमच्या राशीच्या कुंडलीमध्ये पितृदोष निवारण योग अत्यंत प्रबळ आणि सकारात्मक पद्धतीने सक्रिय होत असून धनु राशीचा स्वामी आणि देवांचा गुरु असलेला भाग्यकारक गुरुग्रह सध्या अशा शुभ स्थितीत आहे की त्याच्या अमृतदृष्टीमुळे तुमच्या जीवनातील कित्येक वर्षांपासून अडकलेली, रखडलेली कामे आता चुटकीसारखी मार्गी लागणार आहेत. फक्त गरज आहे ती तुमच्या पूर्वजांच्या त्या सुप्त आणि अदृश्य शक्तीला आपल्या श्रद्धेने जागे करण्याची. याच अत्यंत महत्त्वाच्या काळात तुम्हाला एक मोलाचा आणि अत्यंत सावध करणारा आर्थिक इशारा मी देऊ इच्छितो की कोणत्याही प्रकारच्या जुगार, लॉटरी किंवा उधार पैशाच्या व्यवहारापेक्षा तुमची जी काही हक्काची जुनी मालमत्ता असेल, एखादे जुने घर असेल किंवा वडिलोपार्जित जमीन असेल, ती विकण्याची घाई किंवा सौदा या येत्या काही दिवसात अजिबात करू नका. कारण नशिबाचे चक्र उलटे फिरताना घाई गडबडीत आणि दलालांच्या आमिषाला बळी पडून घेतलेला हा जमिनीचा किंवा प्रॉपर्टीचा निर्णय तुम्हाला भविष्यात खूप मोठ्या, कधीही भरून न निघणाऱ्या आर्थिक गर्दीत आणि नुकसानीत टाकू शकतो. म्हणून संयम ठेवा आणि योग्य वेळेची वाट पहा. या संपूर्ण कठीण परिस्थितीत स्वतःच्या मनगटावर आणि आत्मबळावर विश्वास ठेवण्याचा एक मोलाचा स्वावलंबन संदेश मी तुम्हाला देईल. परंतु हा संदेश नेहमीप्रमाणे कोणत्याही व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी नसून तुमच्या नाजूक नातेसंबंधासाठी आणि अत्यंत महत्त्वाच्या कौटुंबिक निर्णयासाठी आहे. कुटुंबातील अंतर्गत वादात किंवा नातेवाईकांच्या भांडणात बाहेरच्या लोकांचे किंवा त्रस्त व्यक्तींचे ऐकून कोणतीही टोकाचा निर्णय घेण्याऐवज स्वतःच्या बुद्धीवर, विवेकशक्तीवर आणि अंतरात्म्यावर 100% विश्वास ठेवून
घेतलेला कौतुकास्पद निर्णय तुमच्या संपूर्ण घराचे भाग्य, आब आणि इब्रत एका रात्रीत बदलून टाकेल आणि घरात पुन्हा सुखाची पहाट आणेल. आता माझ्या शब्दावर पूर्ण लक्ष द्या, कारण येत्या 5 किंवा 9 दिवसाच्या अत्यंत चमत्कारिक आणि महत्त्वाच्या कालावधीत तुम्हाला ब्रह्मांडाकडून आणि तुमच्या पूर्वजाकडून 2 अत्यंत स्पष्ट आणि थेट संकेत मिळतील. ज्यामध्ये संकेत एक असा असेल की तुम्हाला अचानक तुमच्या घरातल्या अत्यंत जुन्या, दुर्लक्षित आणि कपाटाच्या कोपऱ्यात धूळ खात पडलेल्या एखाद्या फोटोमध्ये किंवा देवाऱ्यात काहीतरी वेगळे, विलक्षण, सकारात्मक आणि चैतन्यमय जाणवेल. किंवा अचानक घरात खूप दिवसापूर्वी हरवलेली, तुम्ही विसरून गेलेली एखादी जुनी मौल्यवान वस्तू, एखादे जुने नाणे किंवा पूर्वजांची आठवण असलेली गोष्ट अचानक तुमच्या हाताला लागेल, जे तुमच्या घरात पूर्वजांच्या जिवंत अस्तित्वाची आणि आगमनाची सुरुवात मोठी साक्ष असेल. त्यानंतर संकेत 2 असा असेल की तुमच्या रात्रीच्या स्वप्नामध्ये तुमचे ते दिवंगत प्रिय पूर्वज किंवा आईवडील अत्यंत हसतमुख, आनंदी आणि समाधानी चेहऱ्याने तुमच्यासमोर प्रकट होतील आणि ते पाठीवर हात ठेवून किंवा हात उचलून तुम्हाला प्रेमळपणे आशीर्वाद देत आहेत असे तुम्हाला अत्यंत स्पष्टपणे दिसेल. ज्याचा सरळ आणि थेट अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यातील गरिबीचे, त्रासाचे आणि विवचनेचे वाईट दिवस आता कायमचे संपले आहेत आणि सुखाचे दिवस सुरू झाले आहेत. या दिव्य संकेतांचा प्रभाव अधिक पक्का आणि बळकट करण्यासाठी उपाय 2 असा करा की एका गुरुवारी किंवा शनिवारी पिंपळाचे एक स्वच्छ न तुटलेले पान घरी आणून त्यावर चंदनाने किंवा अष्टगंधाने तुमचे किंवा तुमच्या पूर्वजांचे नाव अत्यंत आदराने लिहा आणि ते पान कोणत्याही वाहत्या पवित्र नदीच्या किंवा ओढ्याच्या पाण्यात अत्यंत श्रद्धेने सोडून द्या. हे पान जसे जसे पाण्यात पुढे जाईल तसे तसे तुमच्या आयुष्यातील, नोकरीतील आणि आरोग्यातील सर्व अडथळे, इडापिडा आणि दोषांत वाहून दूर जातील आणि मार्ग मोकळा होईल. धनुराशींच्या जातकांना तुमच्या जन्मपत्रिकेत आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आणि शक्तिशाली राजयोग विभाग सक्रिय होत असून याला आपण पारंपरिक भाषेतील गजकेसरी किंवा बुधादित्य योग्य न म्हणता पितृकृपा योग असे अगदी हक्काने आणि वेगळ्या अभिमानाने म्हणूया. कारण जेव्हा कुंडलीतील गुरुग्रहांच्या शुभ गोचरासोबत तुमच्या पूर्वजांची अदृश्य, सात्विक आणि दैवी शक्ती एकत्र जोडली जाते, माणसाला जमिनीवरून थेट राजासारखी वैभव, ऐश्वर्य आणि सत्ता प्राप्त होते आणि समाजात तुमचे नाव, कीर्ती आणि मान सन्मान प्रचंड वेगाने वाढू लागतो. म्हणूनच या संपूर्ण सुवर्ण काळातील सर्वात मुख्य आणि हुकमी उपाय म्हणून कुलदेवतेच्या नित्यपूजेसोबतच तुम्ही थेट तुमच्या पित्राचे दररोज मनापासून स्मरण करायला सुरुवात करा. प्रत्येक अमावस्येला संध्याकाळच्या वेळी घराच्या दक्षिण दिशेने पूर्वजांच्या नावाने एक शुद्ध तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. त्यांना नैवेद्य दाखवा आणि जमल्यास तुमच्या दारात येणाऱ्या कोणत्याही भिकाऱ्याला, गरजूंना किंवा भुकलेल्या व्यक्तींना पोटभर अन्नदान करा किंवा वस्त्रदान करा, जेणेकरून तुमच्या 7 पिढ्यांचा उद्धार होईल, घरातील वंशवृद्धी होईल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, दारिद्र्य आणि रोगराई कायमची नाहीशी होईल. माझ्या लाडक्या धनुराशींच्या भावांनो आणि बहिणींनो, जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या या अथांग अद्भुत शक्तीवर, त्यांच्या आशीर्वादावर आणि या व्हिडिओतील प्रत्येक शब्दावर मनापासून 100% विश्वास असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता अत्यंत श्रद्धेने आणि गर्वाने पित्राचा आशीर्वाद माझ्यावर राहो असे नक्की लिहून आपली कृतज्ञता व्यक्त करा आणि आपल्या या हक्काच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पूर्वजांची कृपा तुमच्यावर सदैव कायम राहील.